स्वयंपुनर्विकास थोडं दुर्दैव आहे. स्वयंपुनर्विकासासारखा चांगला विषय हा 2019 पासून 2025पर्यंत हा अडकलेला आहे. लोकसभा इलेक्शन 2019ची होती तेव्हा मार्च महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी एक GR काढला आणि सांगितलं की एक हाय पॉवर कमिटी सगळ्या मंत्री जे आहेत म्हणजे मंत्री खाती आहेत त्यांचे जे सेक्रेटरी आहेत त्यांची हाय पॉवर कमिटी स्थापन करू आणि स्वयंपुनर्विकासाचं डिटेल्स घेऊ. त्यानंतर 6 महिन्यांनी जेव्हा 2019ची विधानसभा निवडणूक आली त्याची अधिसूचना निघायच्या आधी 15 दिवस GR आला सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आणि खूप चांगल्या सवलती त्याच्यात दिल्या होत्या. ठाण्यामध्ये मी त्याचा खूप प्रसार केला. आता झालं काय 2019ला त्यांनी इलेक्शनच्या आधी GR आणला. त्यांना कॉन्फिडन्स होता की 2019 नंतर परत युती शासन येईल. दुर्दैवाने ते होऊ नाही शकलं. आघाडी सरकार आलं आणि दुर्दैवाने नंतर लॉकडाऊन लागला आणि 1-1.5 वर्ष हे सगळं कोरोना काळात ते निघून गेलं. बाय द टाईम काही लोकांनी कंप्लेंट केल्या आणि मुंबई जिल्हा बँकेला हे कर्ज देणं वाचून रोखलं. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघाल तर त्या व्हिडिओमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन शिंदेसाहेब ते पण आले होते आणि आम्ही एक मध्यम मार्ग काढला होता की अप्रुव्हलला कोणतीही बँक लोन देत नाही. ते सीड कॅपिटल आपल्याला उभं करावं लागतं. मग आम्ही मार्ग काढला की अप्रुव्हल इंटरनल TMC झालं की TMC डिमांड नोट देईल ती आम्ही बँकेत देऊ आणि बँक डायरेक्टली TMCला पैसे देईल. आमच्या हातात पैसेच नका देऊ. अप्रुव्हल मिळाल्यानंतर आपल्या हातात पैसे द्यायला बँकेला भीती नव्हती कारण अप्रुव्हल त्यांच्या हातात होतं. सगळे सेल फ्लॅट मॉर्गेज होतात. पण दुर्दैवानं ती अडचण झाली. RBIने त्यांना थांबवलं. मग झालंच नाही काही. मग आता जेव्हा परत फडणवीस साहेब आले त्यांनी परत आता जोर मारायला सुरुवात केली आहे. त्यांनी आत्ता माननीय प्रवीण दरेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला आहे आणि एक एवढं जाड पुस्तक सगळं तो अभ्यास त्याचा अहवाल तयार केला आहे. आणि मला असं वाटतं की आता इलेक्शन्स आहेत समोर. त्या इलेक्शनच्या आधी हसताय काय साहेब बघा शब्द लक्षात ठेवा. ती पॉलिसी पण येईल आणि मग खराखुरा स्वयंपुनर्विकास हा जोर धरेल. आज जे कोणी तुम्ही ऐकत असाल स्वयंपुनर्विकास कोण करतंय तर ते फक्त डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची स्टॅम्प ड्युटी वाचवत आहे आणि डेव्हलपरला मिळणारा प्रॉफिट हा आपल्याला मिळेल या आशेवरती ते आहेत एवढंच. पण खरा जो बेनिफिट आहे तो आता नवा GR अपेक्षित आहे. तो आला की मग खरा फायदा मिळेल. मग काही स्वयंपुनर्विकास होऊ शकतो. पण लोकांना जितकं वाटतं की स्वयंपुनर्विकास सोपा आहे तितका तो सोपा नाही. धीरूभाई अंबानीला टेक्स्टाईल धंदा जमला आणि त्याने एवढे काही किती पैसे कमवले माहीत नाही. पण म्हणून आपण लगेच टेक्स्टाईल धंद्यात उडी मारून धीरूभाईसारखा प्रॉफिट कमवतो का? नाही कमवत. सोपं नाही आहे ते. डेव्हलपर आपल्याला वाटतं डेव्हलपर खूप कमावतो. कधी कधी डेव्हलपर खरंच खूप कमावतो. पण कधी कधी अशा परिस्थिती उद्भवतात की तो लॉसमध्ये जातो, तोट्यात जातो. पण असे विश्वासू डेव्हलपर आहेत की प्रॉफिट कमी झाला किंवा लॉस झाला तरी लोकांना दिलेला शब्द ते पुरा करतात. करोना काळात सुद्धा मला आठवत आहे की जे काही थोडं भाजी घ्यायला 1.5-2 तास 1 वाजेपर्यंत मुदत असायची तर डेव्हलपर गाडी घेऊन आमच्या आर्किटेक्टच्या घरी जाऊन त्याला पिकअप करून साईटवर येऊन चेकिंग करून त्या वेळेत परत घरी सोडायचा. कारण मी राहायला दादरला होतो त्यामुळे ते मुंबईहून ठाण्यात येता येत नव्हतं. नंतर जेव्हा ते थोडंसं शिथिल झालं तेव्हा आम्ही यायला लागलो. पण जे विश्वासू डेव्हलपर आहेत
ते छोट्या मोठ्या गोष्टी बघत नाही. ते एकच बघणार, आपल्याला प्रोजेक्ट हे दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करायचं आहे. आणि तुम्ही चांगलं पूर्ण केलं तर शेवटी गणित केलं तर प्रॉफिट नक्की होतं. तुम्ही धरूनच बसले की मला इतकाच प्रॉफिट कमवायचा आहे, मग तुमच्या मनामध्ये, आजकाल कोणी सिमेंट कमी घालत नाही, पण पूर्वी असायचं ना, 2 गोण्या कमी घालू, 2 सळ्या कमी घालू, हे आज कोणीही विकासक करत नाही. आज जर काम खराब झालं तर त्याचं एकमेव कारण असं की विकासक खूप बिझी, तो लक्ष देत नाही, आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला आहे तो त्याच्याहून बिझी. मग ते लेबर लोक जसं जमेल तसं काम करतात. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चांगले तुमच्या प्रभागातले ओळखीचे विकासक नेमले पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे सेल्फ रिडेव्हलपमेंट छोट्या स्तरावरती सक्सेस होऊ शकतं, पण 80 मेंबर, 100 मेंबर, 200 मेंबर, मला तरी भीती वाटते. कारण बघा, उद्या जर काही अडचण झाली, 2-3 कोटी उभे करायचे झाले तरी 5, 25, 30 लोकांची सोसायटी 2-3 कोटी रुपये इकडून तिकडून काही ना काही करून उभे करू शकतो. मोठी सोसायटी झाली तर तिथे तुम्हाला 25 कोटी उभे करायची वेळ आली तर लोक जास्ती आहेत म्हणून पैसे जमतील याची गॅरंटी नाही. कारण सिनियर सिटीजन त्याच्याकडे पैसे असले तरी एकदा ज्येष्ठ नागरिक झाला की तो सगळे पैसे त्याच्या छातीत दुखलं तर काय, ह्या विवंचनेत सेव्ह करून ठेवतो. कारण 2-3 लाखात काहीच होत नाही. एकदा दुखायला लागलं, आत गेलं की 5 लाख 8 लाख रुपये खर्च झाल्याशिवाय कोणी बाहेर येत नाही. त्यामुळे सिनियर सिटीजन ते थोडेसे त्याला नकारात्मक असतात. आणि जेव्हा कुठची बँक तुम्हाला लोन देते तेव्हा त्यांना 100% कन्सेंट लागतात. हे 100% कन्सेंट मिळवणं थोडंसं कठीण पडतं. त्यामुळे आत्ता आय कीप माय फिंगर्स क्रॉस्ड, नवे नियम येऊ देत. मीच होतो की सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रमोट करायला, पण नंतर हे जे काही 5 वर्ष गेलेत ज्याच्यात काहीच सकारात्मक झालं नाही, त्यामुळे थोडं एक पाऊल मी मागे आहे. नवे नियम आल्यानंतर आपण याच्यावरती नक्की विचार करू शकतो. दुसरं एक मी बघितलं आहे, प्रकल्प अयशस्वी होण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्यात कधीकधी चालू विकासक, चांगले नाही, चालू विकासक हे कमिटीला खिशात घालतात, सांगतात PMC कशाला पाहिजे, मी आहे ना, आमच्याकडे पण PMC आहे, आम्ही चांगलीच करणार इमारत. PMCला बाहेर काढलं जातं आणि मग कसलंही चेकिंग न होता तो मनमानी काम करतो. आणि अनेक वेळेला लोक PMCचं ऐकत नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने कामं करतात. तर PMCचा अनुभव मोठा का तुमच्या सदस्यांचा अनुभव मोठा, ते नाही ऐकत आणि वेडंवाकडं करतात. आम्ही काम सुरू करताना ना, पहिल्या दिवसापासून डेव्हलपर सिलेक्ट होईपर्यंत एक शेड्यूल तयार करतो. म्हणजे ते टाईम टेबल असलं ना की त्याप्रमाणे आपण काम करायचं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 3 महिन्यांनी ह्या तारखेला रविवारी आपली विशेष सर्वसाधारण सभा आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कॅलेंडर ॲडजस्ट करायचं. नाहीतर मग अरे मी बिझी आहे, मग पुढचा रविवार, मग कोणतरी म्हणणार तो बिझी आहे, हे असंच 1 महिना पुढे जातो. आणि जे आपल्याला लवकरात लवकर काम करायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे शिस्तीचा अभाव आणि अनेक वेळेला सभासदांमधली भांडणं, त्यांचा एकेखोर स्वभाव हा खूप त्रासदायक होतो. आणि जेव्हा आम्हाला लक्षात येतं की हे कमिटी आणि सोसायटीमध्ये हे आपलं न ऐकता हे एकेखोरपणा ज्यांचा चालू आहे, आमचाही इंटरेस्ट त्यातनं कमी होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. तर ते होऊ देऊ नका. एक पावलं सहकार्याचं तुम्ही पुढे आणा, एक पाऊल PMC, वकील, CA, इंजिनियर सगळेजण तुम्हाला सपोर्ट करतील. त्यामुळे हे सहकार्याने जर आपण सगळे पुढे गेलो तर साधारण ज्या दिवशी तुम्ही PMC नेमता त्या दिवसापासून 6 ते 9 महिन्यात विकासक आपण करू शकतो. म्हणजे आज जर तुम्ही PMC नेमलात तर 6 ते 9 महिन्यात, आता याच्यामध्ये तुमचे कागदपत्र काय अडचण आहे, ती अडचण असेल तर 9 महिने, नाही तर 6 महिन्यात सुद्धा होऊ शकतं. कारण आपण ठरलेल्या शेड्यूलनी पुढे जाणार आहोत. 9 महिन्यानंतर विकासकाचं जे काही डेव्हलपमेंट अग्रीमेंट, त्याची पॉवर ऑफ अटर्नी आणि
नकाशे हे पुढच्या 3 महिन्यात होऊ शकतात. कधी कधी जर डेव्हलपर फारच बिझी आणि आपल्या लोकांनी सहकार्य नाही केलं तर त्याला सुद्धा 6 महिने लागतात. म्हणजे वर्ष सव्वा वर्ष हे नकाशे मंजूर आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये असे निघून जातात. मग त्याच्यानंतर 6 महिने हे अप्रुव्हलला लागतात. म्हणजे 1.5 वर्ष हे तुम्हाला शिफ्टिंग करण्यासाठी कमीत कमी लागतात. आणि मग बांधकामाचा पिरियड हा आपला प्रोजेक्ट किती मोठा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या इथे ठाणा ईस्टमध्ये खूप मोठमोठ्या सोसायट्या काही आहेत त्या खरंच खूप मोठ्या आहेत आणि बाकीच्या बघायला गेलं तर 20-35 अशा मेंबरच्या आहेत. तर त्या 20-35 मेंबरच्या सोसायट्या 2-2.5 वर्षात आरामात पूर्ण होतात कन्स्ट्रक्शन. त्याच्यावर मोठ्या सोसायट्या असतील तर 3 ते 3.5 वर्ष. 3.5 वर्षाच्या वर कोणत्याही प्रोजेक्टला कन्स्ट्रक्शनला वेळ लागला नाही पाहिजे अनलेस दे आर व्हेरी ह्यूज. 4 वर्ष. सो धरून चालायचं की 2.5 ते 3.5 वर्ष हा बांधकामाचा पिरियड. त्यामुळे 4 ते 5.5 वर्ष असं तुम्हाला नव्या घरात यायला वेळ लागू शकतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याही मनात इच्छा आहे की नव्या घरात चांगल्या घरात आपण यावं. तर सगळ्यांनी सहकार्याने हे जर लवकर केलं तर खरं ते 3.5-4 वर्षात तुमच्या घरात तुम्ही 100% येऊ शकता. हा मी तुम्हाला शब्द देतो आणि शुभेच्छा देऊन माझं भाषण संपलं. धन्यवाद.